नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. आजच्या पेपरमध्ये आपल्या अनालिसिसमध्ये आलेलं आहे की गावित बहिणींची जी फाशीची जन्मठेपेत रूपांतर करण्याची एक याचिका होती, त्याचा जो विलंबाचं स्पष्टीकरण अजून देखील सरकारला द्यायचे आदेश दिलेले आहेत. आता हा जो आहे आपल्या सिलेबसशी हा जो पॉइंट आहे आपण सिलेबसशी कशा पद्धतीने लिंक करू शकतो आपण बघणारच आहोत. त्याच्या अगोदर हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया की 1996 साली झालेल्या बाल हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींचा दयेचा अर्ज जो होता तो राष्ट्रपतींनी 2014 फेटाळल्यानंतर दोघींना देखील फाशीच्या शिक्षेत त्यांचं रूपांतर जे आहे ते जन्मठेपेत केलं. जन्मठेपेत करण्याच्या मागणीसाठी म्हणजे 2014 तर त्यांचा अर्ज जो आहे तो पूर्णतः फेटाळला राष्ट्रपतींनी. नंतरचा जो अर्ज आहे की फाशीचे जे रूपांतर आहे ते जन्मठेपेत करण्यासाठी उच्च न्यायालयात त्यांनी याचिका केली. या न्यायालयानेही त्यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देऊन प्रकरण अंतरिम सुनावणीसाठी ठेवले. मात्र त्यानंतर आतापर्यंत राज्य सरकारने या याचिकेवरील जलद सुनावणीसाठी काहीच केलं नाहीये. आता हे एक प्रकरण काय झालेलं की कोल्हापूरमधील अंजनाबाई गावित यांनी आपल्या मुली सीमा आणि रेणुका यांच्या मदतीने मुलांना पळून नेऊन तिघी त्यांना भीक मागायला लावत असे आणि नकार देणाऱ्या मुलांना तिघी या जणी ज्या होत्या हे हत्याकांड करत असे, म्हणजे हत्या करून टाकत असे त्या मुलांची. मग 19 ऑक्टोबर 1996 रोजी हे जे बाल हत्याकांड आहे हे उघडकीस आले आणि तिघींना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. या दरम्यान अंजनाबाई गावितचा मृत्यू झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने 2006 मध्ये सीमा आणि रेणुका यांना फाशीची शिक्षा जी आहे ती कायम ठेवली. पण 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दया याचिका जी आहे यांच्यावर ती फेटाळली. मात्र फाशीची शिक्षा देण्यासाठी झालेल्या विलंबाचं कारण पुढे ढकलून दोघींनाही जन्मठेपेत रूपांतर करावी याच्यासाठी त्यांनी नंतर उच्च न्यायालयात वगैरे धाव घेतली. आता आपल्याला हे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण सिच्युएशन समजली, पण आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून यातलं काय महत्वाचं आहे की राज्यघटनातला जो 72वा जो आपला कलम आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतींना क्षमादानाचा जे अधिकार आहे ते आपल्याला ह्या कंटेक्स्टमध्ये समजून घ्यायचंय. क्षमादान म्हणजे काय की राष्ट्रपती क्षमादानाच्या अधिकारातून पुढील जो अधिकार आहेत त्यांना त्याचा समावेश होतो की क्षमादान ज्याद्वारे शिक्षा देश अपराध दोन्ही दूर केले जातात आणि व्यक्तीला पूर्णतः माफी मिळाली जाते त्याला क्षमादान आर्टिकल 72 अंतर्गत एक डिस्क्रिशनरी पॉवर जी आहे ती आपल्या प्रेसिडेंटला दिलेली आहे. पर्यायी शिक्षा म्हणजे यामध्ये एका शिक्षेऐवजी कमी शिक्षा आणि कडक शिक्षा दिली जाते. देहदंड शिक्षेऐवजी सक्त मजुरीची शिक्षा म्हणजे शिक्षेमध्ये बदल केला जातो, अल्टरनेट शिक्षा दिली जाते. सवलत यामध्ये शिक्षेचे स्वरूप न बदलता शिक्षा कमी केली जाते, म्हणजे 2 वर्षाची जर सक्त मजुरी असेल तर 1 वर्ष सक्त मजुरी अशा टाईपमध्ये आपल्या कलम राष्ट्रपतीच्या क्षमादानाच्या अधिकार आहेत. आता इन डिटेल आपण समजून घेऊया की याच्यामध्ये President shall have power to grant pardon, reprieve, respite, remission of the punishment or suspend, remit, commute. म्हणजे हे जे वर्ड्स आहेत क्षमादानाबद्दलचे जे वर्ड्स आहेत ते पण आपण समजून घेऊया. नंतर इन द कोर्ट वेअर पनिशमेंट सेन्सेड बाय द कोर्ट मार्शल, कोर्ट मार्शलनी जरी पनिशमेंट दिलेली असेल तरी देखील त्याच्याच रिगार्डिंग जे क्षमादानाचे अधिकार आहेत ते प्रेसिडेंटला आहेत. In all cases where punishment sentence in on offense against law related to matter which एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड्स अँड इन ऑल केसेस वेअर सेंटेन्स ऑफ डेथ, ज्या ठिकाणी डेथ सेंटेन्स दिलेले आहेत तसेच युनियनच्या एक्झिक्युटिव्हचे जे पॉवर्स आहेत त्या ठिकाणी देखील प्रेसिडेंट त्यांच्या या 72 आर्टिकल अंतर्गत डिस्क्रिशनरी पॉवरचा करू शकतो, उपयोग करू शकतो. आता हे पार्डन, क्षमादान, कम्युटेशन, रिस्पाईट, रिप्राईव्ह आणि रिमिशन हे जे कीवर्ड्स आहेत याच्या आपण जे आता समजून घेतलं त्याच्या रिलेटेडच आहेत की पार्डन म्हणजे काय की बोथ सेंटेन्स जे आहेत कन्व्हिक्शन म्हणजे कम्प्लीट समाधान करून टाकायचं, त्याला कम्प्लीट जी शिक्षा आहे ती त्याची रद्द करून टाकायची. इट रिमूव्स बोथ सेंटेन्स कन्व्हिक्शन कम्प्लिटली अब्झॉल्व कन्व्हिक्ट फ्रॉम ऑल सेंटेन्सेस पनिशमेंट अँड डिस्क्वालिफिकेशन, जी पण पनिशमेंट दिलेली असेल त्याला कम्प्लीट समाधान एक प्रकारे दिलं जातं राष्ट्रपतीकडून. आता कम्युटेशन म्हणजे काय की अल्टरनेट शिक्षा दिली जाते. इट डिनोट सबस्टिट्यूशन ऑफ वन फॉर्म ऑफ पनिशमेंट टू लाइटर फॉर्म, म्हणजे डेथ सेंटेन्स जर दिलेला असेल तर रिग्रेस इम्प्रिझनमेंट या कम्युटेशन मध्ये दिली जाते, जे आपण आताच बघितलं. रिमिशन म्हणजे काय की रिमिशन म्हणजे काय की जी पण शिक्षा 3-4 वर्षाची दिली असेल तर ती घटून 1 वर्षाची दिली जाते, म्हणजे त्याला रिमिशन असं म्हणतात. इट इम्प्लाइज रिड्युसिंग द पिरियड ऑफ सेंटेन्सेस विदाउट चेंजिंग द कॅरेक्टर, म्हणजे त्याचं कॅरेक्टर जे आहे ते सेमच राहणार. जर इम्प्रिझनमेंट 2 इयरची असेल तर ती घटून जी आहे ती 1 इयर केली जाणार, त्याला आपण रिमिशन असं म्हणतो.
रिस्पाइट असं कशाला म्हणतो की इट डिनोट्स अवॉर्डिंग लेसर सेंटेन्स इन प्लेस ऑफ ओरिजिनल अवॉर्डेड. म्हणजे काय की दुसऱ्या जी आहे की सपोज फिजिकल डिसॅबिलिटी आहे किंवा प्रेग्नेंट वुमन आहे, असे जे आहेत असे घटक जर स्पेशल फॅक्ट लक्षात घेतले तर त्यांची जी शिक्षा आहे की ओरिजिनली अशा घटकामुळं त्यांची शिक्षा जी आहे ती घटवली जाते. आता ही रिप्राइव जे आहे इट इम्प्लाइज स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ सेंटेन्सेस स्पेशली दॅट ऑफ डे फॉर टेम्पररी पिरियड पर्पज अनेबल टू कन्विक हॅव टाइम टू सीक पार्डन कम्युटेशन फ्रॉम सेंटेन्स. म्हणजे रिप्राय म्हणजे काय की एक्झिक्युशन जे आहे सेंटेन्स ते थांबवायचं, कारण की अजून पण प्रेसिडेंटने त्याची जे अप्लाय आहे पार्डनचा कम्युटेशनचा तो बघितला नाहीये, त्याला आपण रिप्राय म्हणायचं. ओके, हे समजले, हे वर्ड समजले की कशा पद्धतीने आपण पहिल्यांदाच बघितलं की क्षमादान याच्याच रिगार्डिंग वर्ड्स आहेत की क्षमादान, पर्यायी शिक्षा आणि सवलत दिली जाते आणि त्याच्यामध्येच रिप्राईव्ह आणि रिस्पाइट हे जे आहेत की कशा पद्धतीने ऍड केलेले आहेत आणि कशा पद्धतीने शिक्षेची जी प्रेसिडेंटला पॉवर आहे की शिक्षा माफ करू शकतो. आता याच्यामध्ये पार्डनिंग पॉवर जी आहे प्रेसिडेंटची, प्रेसिडेंट शॅल हॅव पॉवर टू ग्रँट पार्डन, रिप्राइव्ह, रिस्पाइट, रिमिशन, पनिशमेंट टू सस्पेंड, रिमिट, केमोट म्हणजे कमी करू शकतो, माफ करू शकतो, दुसरी शिक्षा देऊ शकतो. परंतु याला लिमिटेशन्स काय आहेत, हे जे आहे की प्रेसिडेंट स्वतः हे पॉवर ऑफ एक्सरसाइज नाही करू शकत. एक जजमेंट आली होती मरुराम वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1980 आणि धनंजय चॅटर्जी वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल 1994. याच्यामध्ये असं स्टेट केलं गेलं की ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहे मर्सी प्लास जे येतात तर त्याच्यासाठी त्यांची ऍडवाइस घेणं हे प्रेसिडेंटला मस्ट आहे. Although President bound by cabinet advice, empower you to return from reconsideration one, Council of Minister decide against any charge, President had no option to accept it. म्हणजे जर काउन्सिल ऑफ मिनिस्टरला एखादा डिसिजन प्रेसिडेंटचा चांगला वाटत नाहीये, कम्युटेशन किंवा एखाद्या शिक्षा माफ केल्याचा, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांना सांगू शकतात की तुम्ही तुमचा डिसिजन जो आहे तो रिकन्सिडर करा. त्याच्यानंतर प्रेसिडेंट जवळ काही ऑप्शन नसतो की आणि त्यांना काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा जो ऑप्शन आहे तो स्वीकारावा लागतो. आता गव्हर्नरची काय पार्डनिंग पॉवर आहे ते बघू की गव्हर्नर इज टू ऑल्सो पार्डनिंग पॉवर. गव्हर्नरला देखील एक पार्डनिंग पॉवर जी आहे ती दिलेली आहे, पण डिफरन्स काय आहे गव्हर्नरच्या पार्डनिंग पॉवर आणि प्रेसिडेंटच्या पार्डनिंग पॉवर. तर स्कोप जो आहे प्रेसिडेंटच्या पार्डनिंग पॉवरचा ऑब्व्हियसली तो वायडर आहे गव्हर्नमेंटच्या पार्डनिंग पॉवरपेक्षा. ते दोन मॅटरमध्ये आपल्याला दिसतं की कोर्ट मार्शलमध्ये देखील प्रेसिडेंटला जे आहे ते शिक्षा कमी करण्याचे जे अधिकार आहेत ते राष्ट्रपतीला आपल्या आहेत, तर गव्हर्नरला असे काही पॉवर्स कोर्ट मार्शलच्या संबंधात दिले गेलेले नाहीयेत. आणि डेथ सेंटेन्स जी आहे, डेथ सेंटेन्सच्या जेवढ्या पण केसेस आहेत डेथ सेंटेन्सच्या तेवढ्या प्रेसिडेंटकडे येतात, पण गव्हर्नरला एवढी त्याची पॉवर नाही की डेथ सेंटेन्स पर्यंतची जी पॉवर आहे की त्यांची शिक्षा माफ करण्याची पॉवर ही गव्हर्नरला नाही, त्या एक्सटेंट पर्यंत ती शिक्षा माफ करू शकत नाही. ओके, अशा पद्धतीने आपण 72 आर्टिकल जे आहे आपलं इन डिटेल बघितलं आणि आपण गव्हर्नरच्या पॉवर आणि प्रेसिडेंटच्या पॉवर्समध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे तो पण आपण समजून घेतला. नंतर आहे HMS क्वीन एलिझाबेथ चे मुंबईमध्ये समुद्रात आगमन झालेलं आहे की ब्रिटनची जी शाही नौदलातील HMS क्वीन एलिझाबेथची विमानवाहू नौकेची मुंबई लगतच्या अरबी समुद्रात आगमन झालंय आणि भारतीय नौदलासमवेत सरावासाठी त्यांनी प्रथमच त्या दाखल झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये भारत ब्रिटनच्या तिन्ही संरक्षण दलाची कोकण शक्ती ही एक एक्सरसाइज होणार आहे. असा क्वेश्चन येऊ शकतो की तिन्ही संरक्षण दल जे आहेत आपले आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही संरक्षण दलाची जी एक्सरसाइज होते कोकण शक्ती ही कोणत्या कंट्रीज मध्ये होते, तर भारत आणि ब्रिटन या तिन्ही संरक्षण दलाची कोकण शक्ती ही संयुक्त सरावास 24 ते 27 ऑक्टोबर या कालावधीमध्ये भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या शाही नौदलातील युद्धनौका ही सराव करणार आहे. आणि त्याच्या निमित्तानेच क्वीन एलिझाबेथ जी नौका आहे तीच जी आहे ब्रिटिश यांची, तर ती नौका दाखल झालेली आहे. तिच्या प्रहारक दस्त्यात करिअर स्ट्राईक ग्रुप 1000 हत्तीचे बळ देण्याची क्षमता राखणारी लढाऊ विमानं, ब्रिटन नेदरलँडची 7 युद्धनौका, अमेरिकन नौदलाची विनाशिका, शाही नौदलाची एक पाणबुडीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. हे आपण पाहिलं की मेन काय आहे की कोकण शक्ती जी एक्सरसाइज आहे ही संयुक्त एक्सरसाइज आहे तिन्ही संरक्षण दलामध्ये भारत आणि ब्रिटनच्या. ओके, आणि मेन ह्याचं पर्पज काय आहे एक्सरसाइजचं की जे पण लष्करी संबंध आहेत एक प्रकारे ब्रिटिश आणि भारतांचे त्याला एक प्रकारे वृद्धिंगत करायचं एक प्रकारे लक्ष आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे की उदारीकरण विरहित म्हणजे असं एक लोकसत्तामध्ये विचार आर्टिकल जे आहे लोकसत्ता विचारचे जे आर्टिकल असतं त्याच्यामध्ये उदारीकरण आणणाऱ्या 1991 या वर्षापासून मुंबईतल्या मोकळ्या जागा 91% कमी झाल्या आणि बांधकाम क्षेत्र जे आहे ते 66% वाढले. हा विकास म्हणावा का असा क्वेश्चन चिन्ह जे आहे ते लेखकाने इथं रेज केलेला आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे रिफॉर्म जे आले हे आपले 1991 ला आले. याच्या वेळेस नरसिंहम गव्हर्नमेंट ही आपली सरकार होती आणि
मनमोहन सिंग हे जे होते अर्थमंत्री होते, त्याच्या जर बॅकग्राऊंडची आपण जर इन्फॉर्मेशन घेतली एलपीजी रिफॉर्मच्या, तर आपल्या इंडियामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झालेले होते. बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस म्हणजे आपल्या खात्यामध्ये, म्हणजे आपले जे फॉरेक्स रिझर्व्ह होते, जे आपले फॉरेक्स रिझर्व्ह जे असतात म्हणजे परकीय नाणी जी असतात ती आरबीआय कडे होती, आणि आपले फॉरेक्स रिझर्व्ह इतके कमी झाले होते की फक्त 7 दिवसाचं ऑइल परचेस करण्याची, इम्पोर्ट करण्याची कॅपेबिलिटी जी होती ती आपल्या फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये होती. बरोबर. तर याच्यामध्ये फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये एवढा पैसा आपला कमी झाला होता. त्याच्यानंतर भारताने IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडे झेप घेतली आणि भारताचं जे सोनं आहे, रिझर्व्ह आहे, त्याचं गोल्ड रिझर्व्ह ते ठेवून त्यांच्याकडून पैसे घेतले IMF कडून. परंतु IMF ला जेव्हा IMF पैसे देतं तेव्हा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स तुमच्या इकॉनॉमीमध्ये घडवणं हे खूप महत्वाचं असतं. आणि हे जे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस होते ते अनेक गोष्टीमुळे होते की आपली इकॉनॉमी मोस्टली क्लोज्ड इकॉनॉमी होती आणि सोशलिस्ट प्रिन्सिपल जास्तीत जास्त फॉलो करणारी आणि इन्फ्लुएन्स त्या काळामध्ये इकॉनॉमी होती. त्यामुळे इकॉनॉमीचे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स घडवणं हे खूप गरजेचं झालं होतं. आणि तेच इकॉनॉमिकल जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत ते लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजे जे पण लिबरल सेक्टर केलं गेलं की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आहे ते परकीय कंट्रीज करून एक्सेप्ट केली गेली. प्रायव्हेटायझेशन म्हणजे प्रायव्हेट प्लेअरला पण जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट विविध क्षेत्रामध्ये केली गेली. आणि ग्लोबलायझेशन म्हणजे इंटरलिंकेज जे आहे आपल्या इकॉनॉमीचं ते जगाच्या इकॉनॉमी सोबत कसं इंटरलिंकेज करता येईल, ज्याने ज्याने जास्तीत जास्त ट्रेड प्रमोट होईल, असं जे एक्सचेंज आहे हे ग्लोबलायझेशनमुळे केलं गेलं. आणि उदारीकरणामुळे काय झालं की उदारीकरणामुळे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत कंपन्यांना ते देखील कमी करण्यात आले आणि त्यांच्या बिझनेसला जास्तीत जास्त इज ऑफ डुईंग बिझनेस कशा पद्धतीने करता येईल याला देखील वाव मिळाला. पण याच्यानंतर, या रिफॉर्म नंतर एक प्रकारे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी तर ऑब्व्हियसली वाढल्या, पण मुंबई सारख्या जे ठिकाण आहेत की अर्बन एरियाज जे आहेत तिथल्या ज्या जागा आहेत त्या कमी झाल्या. म्हणजे जास्तीत जास्त इंडस्ट्रीला स्कोप भेटला तर जास्तीत जास्त स्लम एरियाज क्रिएट झाले. स्लम एरियाज तसे झोपड्या ज्या आहेत त्या क्रिएट झाल्या मुंबईच्या ठिकाणी. आणि बांधकाम क्षेत्र तर जवळजवळ 66% वाढले. आणि या स्लम एरियाचा एक प्रकारे जर आपण हिस्ट्री बघितली तर स्लम एरिया जे वाढले, तर स्लम एरिया जर आपण मुंबईतला बघितला तर ऑब्व्हियसली तिथे आपण अनेक गोष्टी इनडायरेक्टली तिथे असतात. म्हणजे गुन्हेगारी म्हणा किंवा आरोग्य म्हणा तिथे डिग्रेडेड झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एक प्रकारे नगराची विरंगुळा, म्हणजे दोन्ही दृष्टिकोन याच्यामध्ये लेखकाने आपल्याला मांडलेले दिसतात की पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले आहेत आणि निगेटिव्ह पण. म्हणजे स्लम एरिया जे वाढले आहेत, हेल्थ इश्यूज जे झालेले आहेत, लोकांचं मायग्रेशन रुरल एरियाकडून अर्बन एरियाकडे जास्तीत जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे स्लम एरिया तयार झाले. स्लम एरियामुळे अनेक नंतर इश्यूज जे आहेत, क्राईम इश्यू असो किंवा हेल्थ इश्यू असो, अनेक इश्यूज जे आहेत ते तयार झालेले याच्यामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलं आहे. नेक्स्ट जो आहे तशी प्रगतीच पण, याच्यामध्ये ह्या लोकसत्ता आर्टिकलमध्ये पाकिस्तानी पासपोर्ट धारकच फक्त 31 देशाचा विनाविसा प्रवेश आहे, तर भारताला 58 देशाचा. पण पाकिस्तानच्या जवळपास दुप्पटच आहे. म्हणजे एक हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणून पब्लिश केला जातो, त्याच्यामध्ये भारताला 58 देशात जवळजवळ विनाविसा प्रवेश घेता येतो, तर पाकिस्तानला 31 देशामध्ये विनाविसा जे आहे विजा लागत नाही आणि प्रवेश त्याच्या पद्धतीने घेता येतो. आता याच्यामध्ये भारताची रँकिंग जी आहे ती पाकिस्तानपेक्षा रँकिंगपेक्षा चांगली आहे. परंतु सांगतात हेनले पासपोर्ट इंडेक्स जर आपण बघितला तर ओरिजिनल ऑथॉरिटी रँकिंग जी आहे वर्ल्ड पासपोर्टची दिली जाते. आणि नंबर ऑफ डेझिग्नेशन देअर होल्डर कॅन ऍक्सेस विदाउट प्रायव्हर विजा. हा जो इंडेक्स आहे हा बेस्ड असतो डेटावर. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जो पण एक्सक्लुझिव्ह डेटा असतो त्याच्यावर हा इंडेक्स डिपेंड असतो. हेनले निर्देशांक जाहीर झाला हा अनुभव आठवला की लंडन मधल्या स्थलांतर सल्लागार क्षेत्रातल्या कंपनीकडून दरवर्षीच जी आहे हा निर्देशांक जाहीर होतो आणि 225 देशाचा जो डेटा आहे ह्या निर्देशांकामध्ये जाहीर केला जातो आणि एकदम पारदर्शी पद्धतीने ही रँकिंग काढली जाते. आता याच्यामध्ये हिस्टॉरिकल डेटा स्पॅनिंग 16 इयर्सचं जर आपण बघितलं तर हेनले पासपोर्ट इंडेक्स इज ओनली वन काइंड ऑफ बेस्ड ऑन एक्सक्लुझिव्ह डाटा जो आहे, म्हणजे आता सांगितलं की इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून जो पण डाटा येतो त्याच्यामधून ते रँकिंग अलोकेट करतं. तर फर्स्ट रँकिंग याच्यामध्ये जपान, सिंगापूर, जर्मनी, साऊथ कोरिया हे सेकंड रँकिंगवर आहेत आणि जवळजवळ 192 ते 190 कंट्रीजचा त्यांना ऍक्सेस असलेला आपल्याला या रँकिंग मधून दिसतो. तर भारताचं स्थान जे आहे तर भारताचं स्थान 90 स्थानावर भारत जाऊन पोहोचलेला आहे आणि भारताला जवळजवळ 58 देशाचा विनाविसा प्रवेश मिळतो. पण गेल्या वर्षीच्या जर आपण कंपॅरिझन मध्ये बघितलं तर इंडियाची जी रँकिंग आहे ती घटलेली आहे की भारत गेल्या वेळेस 82व्या स्थानावर होता आणि तीच रँकिंग घटून आता ती 90 झालेली आपल्याला दिसते. आणि पाकिस्तानची रँकिंग जी आहे ती 121 अशी रँकिंग आहे. म्हणजे भारताची रँकिंग त्यांच्यापेक्षा
चांगली आहे असं लेखक म्हणताय. प्रगती झाली तशी पण हे जे आहे की भारताची गेल्या वर्षापेक्षा प्रगती जी आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये घटलेली आहे असं लेखक सांगताय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की आयोगावर नियुक्त करायच्या नसतील तर ग्राहक कायदाच रद्द करा. आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सरकारला कशामुळे फटकार लागवली आहे की ग्राहक तक्रार जी निवारणसाठी जिल्हा समिती राज्यस्तरावरील आयोगावर नियुक्त करण्यास विलंब होत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. सरकारला हे लवाद नको असतील तर ग्राहक संरक्षण कायदाच रद्द करावा असं न्यायालयाने म्हटलं आहे की न्यायमूर्ती एस.के. कौल आणि न्यायमूर्ती एम.एम. सुद्रेश याचा त्याच्यामध्ये त्या पीठामध्ये समावेश होता. तर आपण बघूया की ग्राहक संरक्षण कायदा हे काय आहे. ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो प्रोटेक्ट करतो ग्राहकाचे हक्क आणि अधिकार की जे पण ट्रेड आहे फेअर आणि कम्पिटेटिव्ह असलं पाहिजे. जो पण व्यापार होतोय तो फेअर आणि कम्पिटेटिव्ह असला पाहिजे. जे पण आपल्याला गुड्स भेटतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं फ्रॉड नसायला पाहिजे, डिफिशियन्सी ऑफ सर्व्हिसेस नसायला पाहिजे. हे रेग्युलेट करण्यासाठीच कंझ्युमर प्रोटेक्शन लॉ आला की कंझ्युमरचे पण राईट आहेत. तुम्ही जर पैसे देऊन एखादा गुड्स परचेस करत आहात तर तुम्हाला पण हक्क आहे की तुम्हाला जो आहे की ओरिजिनल गुड भेटावा ना की फेक गुड भेटावा, ना की तुमच्यासोबत कसल्याही पद्धतीची भेसळ किंवा फ्रॉड व्हावा. ओके, त्यासाठीच हा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणला होता. याच्यामध्ये नंतर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली होती. याच्यामध्ये एक सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही 2019च्या ऍक्टच्या अमेंडमेंटमध्ये आणली होती. जी पण कंप्लेंट आपण करतो ती कंझ्युमर कोर्टमध्ये जाते आणि कंझ्युमर कोर्ट ज्या लवादामध्ये जर प्रमुखच नसेल, जसं आपण माहितीमध्ये बघितलं की प्रमुखच नसेल तर ग्राहकाच्या ज्या कंप्लेंट्स आहेत ते कोण सॉल्व्ह करणार. कंझ्युमर जे आहेत की कंपन्सेशन देखील क्लेम करू शकतात आणि त्याच्यामध्ये कंपन्सेशनमध्ये जवळजवळ 1 करोड रुपये डिस्ट्रिक्ट लेवलवर, स्टेट लेवलवर 1 करोड ते 10 करोड, नॅशनल लेवल अबाउट 10 करोड पर्यंत कंपन्सेशन जे आहे ते आपण क्लेम करू शकतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा जे 1986चा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट होता त्याच्यामध्ये ई कॉमर्स रिलेटेड त्या आहेत की ई कॉमर्स रिलेटेड कशाही पद्धतीचं जे एक्सटेन्शन नव्हतं कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचं, परंतु आता जे आहे की ई कॉमर्सला देखील कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट भेटलेला आहे आणि कोर्ट देखील याचं एक प्रकारे मेडिटेशन करू शकतात. ओके, हे आपण आता बघितलं की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि त्याचं जे रिलेव्हन्स आपण बघितलं. आणि परंतु आताची जी सिच्युएशन आहे की कशामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकार लावली की जिल्हा समिती आणि राज्यस्तरीय आयोगावर नियुक्ती करण्यासाठी म्हणजे खूप विलंब करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे सरकारला फटकार लागवलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पाकिस्तानमध्ये एफटीएफच्या करड्या यादीत गेलेला आहे. भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला हाफिज सईद आणि मसूर अझहर यासारख्या संयुक्त राष्ट्राच्या यादीतील दहशतवाद विरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचं पाकिस्तानने पुन्हा दाखवून देण्याचं आवश्यक असल्याचा तो देश आर्थिक कारवाई कृती दलाच्या म्हणजेच एफटीए, आपण एफटीएफची माहिती मिळवणार आहोत की करड्या यादीत म्हणजे ग्रे लिस्टमध्येच त्यांना ठेवलेलं आहे. त्याच्यासोबतच तुर्कस्तान, जॉर्डन आणि माली याच्यात देखील ग्रे लिस्टमध्ये एफटीएफच्या समावेशात. आता एफएटीएफ नेमकं काय आहे? हे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे. ही इंटर गव्हर्नमेंट बॉडी आहे जी G7 समिट जी होती 1989ची पॅरिसमध्ये त्याच्या अंतर्गत ही स्थापन झाली होती. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह जे आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचं, तर जे पण मनी लॉन्ड्रिंग होत आहे एका कंट्रीवरून इलिगल मनी दुसऱ्या कंट्रीत नेणं किंवा टेररिस्टला जे फायनान्सिंग दिली जाते ते जे दुसरे थ्रेट्स आहेत देशासाठी इंटर फायनान्शियल सिस्टीम मध्ये ते ओळखून एक प्रकारे स्टँडर्ड एक प्रकारे सेट करणं हे एफएटीएफचं काम आहे. आणि सेक्रेटरिएट जे लोकेटेड आहे ते ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट पॅरिसमध्येच लोकेटेड आहे. याच्या मेंबरमध्ये जवळजवळ 37 मेंबरची संख्या आहे आणि भारत देखील एक फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा मेंबर आहे. आता या दोन लिस्ट कशा पद्धतीच्या आहेत हे आपण समजून घेऊया की या दोन लिस्ट ज्या आहेत एफएटीएफच्या त्याच्यामध्ये कंट्रीज आर कन्सिडर सेफ हेवन, म्हणजे याच्यामध्ये ज्या कंट्रीज टेररिस्ट फायनान्सिंगला प्रमोट करतात त्या ग्रे लिस्टमध्ये ठेवलेल्या आहेत की कंटिन्युअसली टेररिस्ट फंडिंगला सपोर्ट करताय, मनी लॉन्ड्रिंगला सपोर्ट करताय, अशा कंट्रीज ग्रे लिस्टमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ब्लॅक लिस्टमध्ये कंट्रीज नोन टू अँड नॉन कोऑपरेटिव्ह कंट्रीज आर पुट इन द ब्लॅक लिस्ट, म्हणजे ते काही कमी करण्याचा टेररिस्ट फंडिंग जो आहे कमी करत नाहीयेत
कोणतीही गाईडलाईन्स फॉलो करत नाहीत अशा कंट्रीज ज्या आहेत त्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात. आणि याच्यामध्ये अनेक रिवाइज केल्या जातात एंट्री ब्लॅकलिस्टमध्ये, ऍडिंग, डिलीटिंग. परंतु जर ब्लॅकलिस्टमध्ये एकदा पडलं तर कोणताही देश जो आहे तो कर्ज द्यायला जात नाही आणि अनेक असे लॉंग इम्पॅक्ट जे आहेत त्या कंट्रीजवर होतात. त्याच्या पॉलिटिकल एक प्रकारे रिलेशनशिपवर बाकीच्या कंट्रीजच्या होतात. त्यामुळे हा जो टॅग आहे ग्रे लिस्टचा आणि ब्लॅक लिस्टचा तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा पद्धतीने पाकिस्तान अजून देखील ग्रे लिस्टमध्येच आहे आणि पाकिस्तानचं आपण बघू शकतो की किती पद्धतीने टेरर फंडिंग, सेफ हेवन्स तिथे दिले जातात आणि मनी लॉन्ड्रिंग ही केली जाते. त्यामुळे पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. आणि ही जी यादी जी आहे ती 3 टाइम्स म्हणजे तीनदा एक इयर मधून बदलली जाते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की लष्करातील ज्या महिला अधिकाऱ्यांना एक प्रकारे दिलासा दिला आहे की 39 जणीच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे. आता लष्करात अल्पकालीन नियुक्तीवर म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 39 महिला अधिकाऱ्यांना 7 दिवसात परमनंट कमिशन द्यावे असासाठी विचार झाला नाहीये. अशा 25 अधिकाऱ्याच्या माहिती सादर करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अल्पकालीन सेवेत असलेल्या महिला अधिकाऱ्यांना एक प्रकारे दिलासा भेटलाय की ज्या 72 महिला अधिकाऱ्यांची प्रकरणं आम्ही तपासून पाहिली त्यापैकी एका अधिकाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, पण 39 अधिकाऱ्यांचा परमनंट कमिशनचा विचार होऊ शकतो. तर 7 अधिकारी वैद्यकीय दृष्ट्या अपात्र आढळल्या अशा ह्या गोष्टीहून दिसत आहे. आणि आपल्याला एवढं माहित पाहिजे की गेल्याच वर्षी जे आहे की लष्करातील महिला अधिकाऱ्यांना एक प्रकारे परवानगी दिली होती, एंट्री दिली होती. परंतु आता शॉर्ट सर्व्हिस कमिशन जाऊन त्यांना परमनंट एक प्रकारे तिथे स्थान दिलं जात आहे महिलांना. आणि ही खूपच एक प्रकारे आनंदाची बाब आहे की इक्वॅलिटी जी आहे, जेंडर इक्वॅलिटी जी आहे ती आपल्या डिफेन्स क्षेत्रामध्ये देखील प्रमोट होत आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की विमानतळावर कृत्रिम पाय काढण्यास सांगून तपासणी, सुधा चक्र चंदन प्रकरणी सीआयएफचा राजीनामा. आता जी प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तकी आहे सुधा चंद्रन यांनी विमानतळावर त्यांचा कृत्रिम पाय काढण्यास सांगून तपासणी करण्यात आल्या प्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल जे आहे त्यांनी माफी मागितलेली आहे त्याच्याविषयी की हे जे आहे की मुंबई विमानतळावरील सीआयएफचे महिला अधिकाऱ्यांनी या कृतीने अपमानित आणि व्यथित झाल्याची भावना सुधा चंद्रन यांनी समाज माध्यमावर केल्यानंतर सीआयएसएफने त्यांची माफी मागितली. आता याच्यामध्ये सीआयएसएफची जर आपण बघितलं तर आपले जे सीएपीएफ ची जी पोलीस फोर्स आहे त्याच्यामध्ये 6 जे फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सीएपीएफ एक आहे की जे इंटरनल सिक्युरिटी जी आहे भारताची ती एश्युअर करतं. सीआयएसएफ म्हणजे औद्योगिक क्षेत्रातली जी सिक्युरिटी फोर्स आहे ती एअरपोर्ट, पब्लिक सेक्टरचे जे अंडरटेकिंग्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं संरक्षण करण्याचं काम करतं. आणि एनएसजी म्हणजे काउंटर टेररिझमचे ऑपरेशन जे आहेत ते नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे आहेत हे पोलीस एन्श्युअर करतं. आणि याच्यामध्ये 4 गार्डिंग फोर्सेस जे आहेत आपले बीएसएफ म्हणजे बॉर्डरचं रक्षण करतं, जे पाकिस्तान बॉर्डर, चायना बॉर्डरवर तैनात केलेले बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत. इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्सेस जे इंडो आणि टिबेटियनच्या बॉर्डरवर म्हणजे तैनात केलेले आहेत. आणि सशस्त्र सीमा बल आणि आसाम रायफल्स असे जे आहेत ते सीएपीएफच्या पोलीस दलामध्ये आपल्याला येतात. जर आपण बघितलं हे बघू शकतो बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, एनएसजी, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, आयटीबीपी हे आपण पोलीस बघितले. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की सीआयएसएफ जो आहे म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जो आहे तो सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचा भाग आहे. आणि हा कोणत्या मिनिस्ट्री खाली येतो तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या भागाखाली येतो. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृह मंत्रालयाच्या खाली येतो. आणि ह्याची स्थापना जी झाली होती ती 1968 ला झाली होती. याचा मेन उद्देश होता की जे पण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत यांना एक प्रकारे प्रोटेक्ट करणं. आणि त्याच्यानंतर अमेंडमेंट ऍक्ट ह्याच्यासाठी पास झाला होता 1983 ला. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की सीआयपीएफ मध्ये जवळजवळ 300 इंडस्ट्रियल युनिट त्यांच्या अखत्यारखाली येतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत जे पण ऑल इंडिया मध्ये लोकेट आहेत. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये ॲटॉमिक पॉवर प्लांट, स्पेस इन्स्टॉलेशन, मिन्स, ऑइल फील्ड्स, रिफायनरीज, जे मेजर पोर्ट्स येतात, स्टील प्लांट्स येतात, फर्टिलायझर युनिट्स येतात, एअरपोर्ट येतात, हायड्रोलिक थर्मल पॉवर प्लांट्स येतात. आणि ते सगळेच कंट्रोल कोण केलं जातं तर सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. करन्सी नोट प्रेसेस जे आहेत हे सगळे प्रोटेक्ट कुणातर्फे केले जातात तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स तर्फे याला प्रोटेक्शन दिलं जातं. इट इज देअर बाय कव्हर इन्स्टॉलेशन ऑफ ऑल ओव्हर इंडिया व्हरायटी ऑफ टेरेन अँड क्लायमॅटिक कंडिशन. आणि याच्या अंतर्गत त्यांना म्हणजे हे सगळ्या जे पीएसयू आहेत आणि गव्हर्नमेंटचे इम्पॉर्टंट युनिट जे आहेत त्याला संरक्षण देण्याचं काम आपलं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल करतं. आणि याच्याबद्दल आपण इन डिटेल आता माहिती घेतली. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की शिक्षण तंत्रज्ञानात जगाचे केंद्र बनवण्याची देशाची क्षमता आहे.
असं अमिताभ कांत यांनी व्यक्त केलेलं मत आहे. खाजगी क्षेत्राचा सक्रिय पुढाकार आणि सार्वजनिक क्षेत्राच्या सुधारकर्ते म्हणून भूमिका पाहता शिक्षण तंत्रज्ञानामध्ये जगाची राजधानी म्हणून मध्यवर्ती स्थान भारताला मिळवता येऊ शकतं, असा विश्वास नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. भारतात शिक्षण तंत्रज्ञान, एडटेक आणि क्षेत्रासाठी अनुकूल परिस्थिती पाहता वाढीच्या दृष्टिकोनातून मोठ्या शक्यता दिसून येतात, हे बी त्यांनी सांगितले. म्हणजे पॉझिटिव्ह सायन्स शिक्षण तंत्रज्ञानात सांगितलं की भारत जी आहे एक जगाचं केंद्र बनवण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी एज्युकेशनल जे रिफॉर्म्स आहेत, संस्थेमध्ये रिफॉर्म्स, इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स लावण्याची गोष्ट देखील त्यांनी केली आहे की इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म जर आणले तर भारत निश्चितपणे शिक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगाचं केंद्र बनू शकतं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहे ते भारतामध्ये शिक्षणासाठी येऊ शकतात. नेक्स्ट जे आहे की नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की बँकेतर वित्तीय कंपन्याचं ग्राहक हिताकडे दुर्लक्ष नको, त्यासाठी रिझर्व्ह बँकेने त्यांची कानउघडणी केली आहे. ज्या पण बँकेतर वित्तीय कंपनी आहेत त्यांच्यामध्ये जबाबदार प्रशासनाची संस्कृतीची नितांत गरज आहे आणि बँकांना समांतर असणाऱ्या या क्षेत्रानं ग्राहक हिताच्या रक्षणाच्या पैलूकडे गांभीर्याने पाहणं एक पद्धतीने आवश्यक असून त्याच्यामध्ये कशाही पद्धतीची तडजोड होणे नाही, असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांनी उद्योग महासंघ अर्थात CII द्वारे एक प्रकारे मीटिंग आयोजित केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना सांगितलंय. बँकेतर वित्तीय कंपन्याशी निगडीत अलीकडच्या काही घटनांचा त्यांनी उल्लेख केला. या क्षेत्रात कर्जदाराकडून धाकपट्ट्याशी वसुली केल्याने म्हणजे धाकपट्ट्याशी वसुली केल्याने काही घटना दिसल्या. निव्वळ व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनुसूचित पद्धतीमुळे संपूर्ण वित्तीय क्षेत्राचा विश्वासार्हता तडाला जातो आणि क्षणिक फायद्यासाठी वित्तविषयक नैतिकतेचा बळी जाता कामा नये, असं देखील त्यांनी सांगितलंय. भारतामध्ये जवळजवळ 9,651 बँकेतर वित्तीय कंपन्या कार्यरत असून त्याच्यामध्ये वित्तीय कंपन्या 54 लाख कोटी रुपयाच्या अधिक त्याच्यामध्ये मालमत्ता असलेली दिसून येते. आता ह्याच्यामध्ये बँकेतर इतर कंपन्या म्हणजे काय की ती NBFCs आणि बँक्स, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर बँक आणि बँकेतर इतर कंपन्यामध्ये डिफरन्स काय आहे की बँक जे आहेत ते तुमचे डिपॉझिट जे आहेत, आपल्या ज्या ठेवी आहेत तर त्या एक्सेप्ट करू शकतात. त्याच्यामध्ये डिमांड डिपॉझिट असेल, टाइम डिपॉझिट असेल तर आपण बँकेमध्ये आपण DD म्हणजे डिमांड डिपॉझिट मध्ये आपण करंट अकाउंट काढू शकतो, सेव्हिंग अकाउंट करू शकतो आणि FD देखील करू शकतो टाइम डिपॉझिट मध्ये. त्याच पद्धतीने म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणजे काही काळासाठी आपण जो मनी आहे तो बँकेमध्ये ठेवू शकतो. करंट अकाउंटमध्ये डेली ट्रान्झॅक्शन वाईज आपण ट्रान्झॅक्शन आपले ठरवले जातात. ट्रान्झॅक्शन आपण कधीही करू शकतो आणि कधीही तो पैसा काढू शकतो. सेव्हिंग अकाउंटमध्ये जे ट्रान्झॅक्शन फिक्स असतात की तुम्ही 3 ते 4च ट्रान्झॅक्शन फक्त करू शकतात आणि सेव्हिंग अकाउंटवर देखील तुम्हाला स्पेसिफिक कमी दराचा इंटरेस्ट रेट भेटतो. तर FD मध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट जो दिला जातो तो जास्त पद्धतीने दिला जातो. अशा पद्धतीने बँकिंगमध्ये आपण डिपॉझिट जे आहेत ते ठेवू शकतो. विथड्रॉएबल बाय चेक्स और डिमांड म्हणजे डिमांड म्हणजे DDनी किंवा चेकनी आपण विथड्रॉ पण करू शकतो. पण आपण NBFC बघितलं तर त्याच्यामध्ये बँकेतर संस्थांमध्ये आपण कशाही पद्धतीचे डिमांड्स डिपॉझिट ते एक्सेप्ट करत नाही. हे मेन डिफरन्स आहे आणि याच्यामध्ये स्कोप ऑफ द बिझनेस जो लिमिटेड आहे, परंतु बिझनेसचे स्कोप NBI मध्ये कशा पद्धतीने जास्त आहेत आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये हे जे आहे चेकिंग फॅसिलिटी, चेक वगैरे फॅसिलिटी वगैरे नाहीये NBI मध्ये. आता याच्यामध्ये लायसन्स जर भेटायचं असेल बँकेला तर ती खूपच स्टेडियस आणि डिफिकल्ट प्रोसेस आहे. पण जे पण गैरवित्तीय जे आपण संस्था आहेत त्यांना लायसन भेटणं, रजिस्ट्रेशन करणं खूप इझिली झालेलं आहे आणि RBIचा जो कंट्रोल आहे हे गैरवित्तीय संस्थेवर तो खूप कमी झालेला आहे. आता याच्यामध्ये लायसन्स रिक्वायरमेंट जी आहे NBFCला नाहीये आणि याच्यामध्ये FDI जो आहे म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे ती 100% केलेली आहे. तर बँकमध्ये जवळजवळ 74% जे आहे इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, बाकीची प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट आहे. आता बँक जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑथराइज फॉरेन फायनान्शियल इंटरमिडिएटरीज आहेत आणि याच्यामध्ये एम काय आहे की बँकिंग सर्व्हिसेस जनरल पीपलला भेटावी. तर याच्यामध्ये NBFC प्रोव्हाइड बँकिंग सर्व्हिस विदाउट कॅरिंग बँक बॅलन्स म्हणजे बँक बॅलन्स जरी आपलं त्याच्यामध्ये नसलं तरी ज्या बँकिंगच्या सर्व्हिस आहेत ते NBFC जे आहेत ते प्रोव्हाइड करते. NBFCची जी स्थापना आहे ती कंपनीज ऍक्ट म्हणजे कंपनीचा कायदा याच्या अंतर्गत झाली. तर बँकेची जी स्थापना आहे ते बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये झाली. आपण आताच बघितलं की NBFC कशाही पद्धतीचे डिपॉझिट एक्सेप्ट करत नाहीत आणि विच आर रिपेबल ऑन डिमांड वेअर बँक एक्सेप्ट डिमांड डिपॉझिट्स हे आपण पाहिलं. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देखील पाहिली की NBFCची जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ती 100% पर्यंत जाऊ शकते, तर ती बँकेची 74% पर्यंत जाऊ शकते.
याच्यामध्ये सीआरआर आणि एसएलआर हा जो कन्सेप्ट आहे की सीआरआर म्हणजे काय की कॅश रिझर्व्ह रेशो, जो ही प्रत्येक बँकेला, प्रत्येक कमर्शियल बँकेला किंवा बँकेला आपण म्हणू शकतो की कमर्शियल बँकेला त्याचा जो सीआरआर रेट सपोज 4% असेल, तर जेवढीही मनी सपोज 100 रुपये त्याच्याकडे आले तर 4 रुपये त्याला जे आहे ते रिझर्व्ह बँकेकडे ठेवणं हे आहे मॅनेटरी आहे. आणि एसएलआर मध्ये सपोज एसएलआर 20% असेल तर 100 रुपयामधले जे 20 रुपीज जे आहेत त्याला ऍज अ बॉन्डच्या स्वरूपात ठेवणं, बॉन्ड, कॅश किंवा गोल्डच्या स्वरूपात बँकेला ठेवणं कंपल्सरी आहे. तशा पद्धतीचे सीआरआर आणि एसएलआर असे रिझर्व्ह जे आहेत ते एनबीएफसी कडे नाहीयेत. याच्यामध्ये एनबीएफसी जे आहे जास्तीत जास्त लोन प्रोव्हाइड केलं जातं एनबीएफसी कडून आणि लोन देण्याची जी फॅसिलिटी आहे ती एनबीएफसी कडे आहे. परंतु आजच्या घटनामध्ये न्यूजमध्ये काय सांगितलं की एनबीएफसी लोन म्हणजे नंतर घेण्यासाठी जी ग्राहकांना सक्ती करते त्याच्याविषयी एक प्रकारे आपले जे डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांनी वाक्य केलं की ग्राहकांना तुम्ही लोन वापस देण्यासाठी जी सक्ती करताय ती एक प्रकारे माणुसकीचं जतन करून करा. अशा पद्धतीचं एक प्रकारे जे इन्स्ट्रक्शन आहे, इनडायरेक्ट इन्स्ट्रक्शन एनबीएफसीला त्यांनी दिलेलं आपल्याला आताच्या ह्याच्यामध्ये स्टेटमेंटमधून दिसतंय. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की वधरत्या डिजिटल देयक व्यवहाराचं भारवाई मात्र चीनी स्मार्टफोन. तर याच्यामध्ये फोन पेचा जुलै सप्टेंबर तिमाहीचा एक अहवाल निष्कर्ष आलेला आहे की भारतात जे वेगाने डिजिटल उलाढाली होतात त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अव्वल 5 पैकी 4 स्मार्टफोन जे आहेत ते चीनी कंपन्याचे आहेत. आणि जवळजवळ 85% व्यवहार जे शोमी आणि विवो या 2 फोनच्या वापरातून पार पाडलेत. तर वॉलमार्टचं पाठबळ जे आहे तसं फोन पे, युनायटेड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआयच्या व्यवहारासाठी सर्वाधिक वापरात येणारे मोबाईल ऍप तिमाही पल्सच्या अहवालातून हा निष्कर्ष काढलाय की फोन पेने तब्बल 3.28 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते असून देशातील 726 जिल्ह्यापैकी 720 जिल्ह्यात ग्राहकाकडून होणाऱ्या जवळपास 45% युपीआयच्या व्यवहारासाठी फोन पे ऍप यूज केलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की शोमी आणि विवो याच्यावरून जास्तीत जास्त म्हणजे फोन जे आहेत की ट्रान्झॅक्शन केले जातात, व्यवहार म्हणजे हे चीनी स्मार्टफोन आहेत आणि त्याच्यावरून जास्तीत जास्त आपले व्यवहार केले जातात. हे एका रिपोर्ट्समध्ये पब्लिश झालेलं आपल्याला दिसतंय. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अजून इम्पॉर्टंट आपण करंट अफेअर्सचे याच्यामध्ये लेक्चर्स पाहणार आहोत. हॅव अ गुड डे फ्रेंड्स. थँक यू फॉर लिस्निंग माय लेक्चर.